हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, हल्ली काय झाले माहितीये का? मुली स्वतः लाखांना मिळवत असल्या तरी जरा नवऱ्याशी जमलं नाही की लगेच वेगळं व्हायचं आणि नवरेकडनं अल्युमिनी मागायची, पैसे मागायचे. ते थोडे काही नाहीये, कोटीतनं लाखातनं असं. नुकती घडलेली गोष्ट सांगते. मध्य प्रदेशमधली, तिथे मध्य प्रदेशमधले हायकोर्टात एक केस दाखल झालेली होती. म्हणजे ती लोअर कोर्टात ना हायर कोर्टात आलेली. जस्टिस जैन साहेबांसमोर ती आलेली. केसचं काय म्हणणं होतं हे बघा. लग्नानंतर 4-5 महिन्यानं वेगळे झालेत आणि बायकोचा पगार आहे वर्षाला 20 लाखापेक्षा जास्त. दोघंही इंजिनियर आहेत, दोघांचे पगार चांगला आहे. आणि अजूनही केस चालू होती. तिचं म्हणणं होतं केसचा निकाल लागेपर्यंत दर महिन्याला मला नवऱ्यानं 1 लाख रुपये मेंटेनन्स द्यायला पाहिजे. आणि हे लोअर कोर्टानं काय सांगितलं होतं, बायको स्वतः मिळवतीये त्यामुळे तिला काही द्यायची, मेंटेनन्स द्यायची गरज नाही. त्याच्याशिवाय त्यांना मूलबाळ पण नाहीये. आणि मग तसं ती त्याचे एगेन्स्ट हायकोर्टात गेली. नाही, मला पाहिजे, मला काय महिन्याला लाखावर पगार आहे, म्हणजे वर्षाला 20 लाखाचं पॅकेज आहे तिचं, तर पुरत नाहीये. हल्ली महागाई वाढलेली आहे, त्यामुळे नवऱ्यानं मला शेवटचं काय तर निकाल लागेपर्यंत महिन्याला 1 लाख रुपये मेंटेनन्स द्यायला पाहिजे. तसं जैन साहेबांनी मर्चंट ऑफ व्हेनिस मधलं उदाहरण दिलं. आपण तर नाटक वाचलं असेल शेक्सपियरचं मर्चंट ऑफ व्हेनिस. ते म्हणाले हे मागणं म्हणजे नवरेचं फ्लेश म्हणजे मांस मागितल्यासारखं आहे. ते म्हणाले मेंटेनन्स कशासाठी दिलं जाते. ओके, बायकोला जीवनाला काही नाही म्हणून तिला जीवनांश, तिला जगण्यासाठी दिलं जाते. किंवा मुलं बाळं असली की ती, इथे काही मुलं बाळं नाहीयेत आणि बायको स्वतः मिळवतीये. तसं असताना हे मागणं चुकीचं आहे. म्हणून ते लोअर कोर्टाचा निकाल तसं ठेवून म्हणाले योग्य आहे, तर तिला काही द्यायची गरज नाही. का? ती स्वतः मिळवतीये. ती स्वतः मिळवत असताना नवऱ्याकडनं कशासाठी मिळेल आणि नवरा कुठून देणार हा पण विचार नको का? नो डाऊट नवऱ्यालाही असेल तेवढा पगार असेल किंवा तिच्यापेक्षा जरा जास्त असेल त्याला. म्हणून काय झालं शेवटी जज साहेब काय म्हणाले, हे काही हक्काचं नाहीये, त्यानं द्यायला पाहिजे असं नाहीये. हे कशासाठी द्यायचं? बायकोनं जगायला पाहिजे, तिला जगण्याचं दुसरं काही आधार नसला, मुलं बाळा असली की तेवढ्यासाठी द्यायचं. पण इथे असं नाहीये. इथे ती स्वतः मिळवतीये, तिचं स्वतःचा पगार आहे व्यवस्थित, त्यामुळे तिला काहीही मिळणार नाही असं जस्टिस जैन हे निकाल दिला. खूप बरं वाटलं लोकांना. खूप लोक तर म्हणायला लागले आता कोर्ट पण जरासं काय व्यवस्थित निकाल द्यायला लागलेला आहे. नाही तर लोकांना वाटायचं आतापर्यंत कायम काही असलं तरी बायकांचेच बाजूनं आहे कोर्ट, पण पुरुषांना न्याय मिळत नाही असं लोकांची समजूत होती. पण आता हे निकालानंतर लोक पण खुश झालेली आहेत आणि हे योग्य पण आहे. अहो, कशासाठी तुम्ही मागता? तुम्हाला एवढंही स्वतःचा स्वाभिमान नाहीये का? मला तर राग येतो बघा. मी हुंड्याला पण विरोधी आहे, हुंडा पण घ्यायचा नाहीये का? तुमच्याकडे नाही, तुम्ही कशाला त्यांच्याकडनं घेता? इन द सेम वे तुमचं जमत नाही, तुम्ही वेगळं झालात, ते तुम्ही
मुलाकडनं नवरेकडनं अलिमनी पण घ्यायची नाही. का तुमचं तुम्ही मिळवा की, जमत नाही ना तुमचं तुम्ही मिळवा, घ्या, कशाला भीक मागता. त्यामुळे मी तरी ह्याला कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. आणि हल्ली तरी काय झालं, ह्या सगळ्या गोष्टींना मुलं एवढी घाबरलेली आहेत का, म्हणजे जरा जमलं नाही की बायका म्हणतात नाही आपण कोर्टात जातो, तुझ्याकडनं बघा तुझे पगाराचं निम्मा कसं वसूल करतो, अमुक तमुक असं चालले. कित्येक वेळा लोकांना असं वाटायला लागले का नवरेकडनं पैसा वसूल करण्यासाठीच ह्या मुली लग्न करतात का, इथेपर्यंत मुलांना वाटायला लागलेलं आहे सगळं हे बघून. ह्याच्याशिवाय काय होतंय, घेतात तर घेतात आणि वर आम्ही काय घेतलं नाही म्हणतात. आता नुकतंच आपण प्रणिताची केस बघितली मीरजमधली. अहो सासरेकडनं जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे, त्याच्याशिवाय 60-70 लाख रुपये घेतलेत, सोनं घेतलेत, गाडी घेतलेत आणि वर काय. त्यामुळे हल्ली आपल्या समाजात कुठेतरी सुधारावं समाज आपला असं वाटते. आपण मुला मुली सारखे म्हणतो, इक्वल म्हणतो, मग कशाला तुम्ही मागता पैसे, इक्वल आहात ना तुम्ही, मग कशाला मागता. देऊही नका घेऊही नका. मी दोन्हीलाही अगेन्स्ट आहे, मी डवरीलाही अगेन्स्ट आहे, मी अल्युमिनीला पण अगेन्स्ट आहे. कितीतरी मुलं ह्याच्यासाठी घाबरून कसं काय देऊ म्हणून स्वतःचं जीवन संपवतात, आपण बघितलेलं आहे. मग काय अधिकार आहे असा कोणाला तरी एवढा त्रास द्यायला, अधिकार आहे का आपल्याला, नाहीये. इन द सेम वे मुलींना पण त्रास द्यायचा नाही, लग्न करून आणल्यावर त्यांनाही हे त्यांचं घर आहे, त्यांना पण व्यवस्थित वागवायचं. इन द सेम वे मुलांना पण त्रास द्यायचा नाही. हल्ली आता माझ्याकडे मला मुलं मुली भेटतात, माझे लक्षात हे आले, हल्ली मुलं अतिशय घाबरलेली आहेत, खूप घाबरलेली आहेत. त्यांना वाटते जरा जमलं नाही की ह्या केस घालतात, आपले सगळे नात घालतील, आपल्याकडनं पैसा वसूल करतील. आणि असं पहिल्यापासून त्यांचं बोलणं वागणं असं असते. त्यामुळे हल्ली मुलं अतिशय घाबरलेली आहेत लग्न ह्या टॉपिकसाठी. आणि त्याच्यामुळे ती म्हणतात नको, लग्न न झालेलं बरं. आईवडिलांना वाटत असते आपल्या मुलांचं लग्न व्हावं, पण मुलं तयार नाहीत. असं कितीतरी घरातनं घडलेलं आहे किंवा दिसते आपल्याला. हे कशामुळे झाले, असल्या गोष्टींमुळे झाले. नो डाऊट हळूहळू बदलेल समाज, नाही असं नाहीये. म्हणून माझं तर मत आहे, मुलींनी पण व्यवस्थितपणे आपल्या पायावर उभा राहावं, इंडिपेंडेंटली राहावं. ते कोणाचा त्रास सोसायला पण नको आणि दुसऱ्याला त्रास द्यायचं पण नाहीये. दोन्ही आपणही त्रास सहन करायचा नाही आणि दुसऱ्याला पण त्रास द्यायचं नाही. इथे साहेबांनी सांगितलेलं प्रमाणे ते म्हणूनच एक्झाम्पल दिलं शेक्सपियरचं, मर्चंट ऑफ व्हेनिस. ते म्हणाले काय आहे हे, काय चाललेलं आहे. अहो कितीतरी ठिकाणी आपण बघतो कोटीनी अल्युमिनी मागतात, कोटीनी. ते मुलांना मग जगायला नको, त्याचे आई वडील त्यांचं काही नको, हा काही विचार करत नाहीत. फक्त ह्यांचं झालं की झालं असं विचार चाललेला आहे. त्यामुळे कुठेतरी समाजानं बदलायला पाहिजे. त्यामुळे माझं सगळे पालकांना म्हणणं आहे, हुंडा देऊ पण नका आणि अल्युमिनी पण मागू नका. दोन्ही चुकीचं आहे. आपण समाज म्हणून मुलींना ह्युमन बीइंग्स म्हणून मोठं करूया, त्यांना व्यवस्थित समाजात रिस्पेक्ट असू देत, व्यवस्थित त्याही वागायला लागू देत, इंडिपेंडेंटली राहायला त्यांना स्वाभिमानानं जगायला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. एवढं सगळं केलं का नाही आपला समाज आणि आपण व्यवस्थितपणे राहू असं मला वाटते. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल, आपलं काय अल्युमिनियमबद्दल आपलं काय, किंवा आपण आजूबाजूला काय बघतोय
हे मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.